राजकारण ही जे आहे किंवा इलेक्शन ही जी आहे हे घ्यावे लागतात, तेव्हा ही जी नवीन पायंडा पडलेला आहे की जो कोणी गेला असेल त्याच्या मतदारसंघातलं कुटुंबातलं उभं राहिलं तर बिनविरोध निवडून द्यावं, असं जो पायंडा पडलेला आहे तो लोकशाहीला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मी त्या कन्सेप्टलाच विरोध आहे की बिनविरोध व्हाव्या या कन्सेप्टलाच विरोध आहे. पोटनिवडणुका होत आहे, बारामती बिनविरोध होत नाहीये. काँग्रेस सर्व सत्ता बारामतीमध्ये तुमची काय पक्षाची भूमिका काय आहे? ते एक लक्षात घ्या की अजित पवार महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचं निधन हे असताना अत्यंत दुःखदायक निधन आहे. सर्वच जण आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्याच्या निधनाने हळहळले अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु राजकारण ही जे आहे किंवा इलेक्शन ही जी आहे हे घ्यावे लागतात, तेव्हा ही जी नवीन पायंडा पडलेला आहे की जो कोणी गेला असेल त्याच्या मतदारसंघातलं कुटुंबातलं उभं राहिलं तर बिनविरोध निवडून द्यावं, असं जो पायंडा पडलेला आहे तो लोकशाहीला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ज्या कुठल्या राजकीय पक्षांना निवडणुका लढायच्या आहेत ते त्या ठिकाणी लढतील आणि त्या लढल्या गेल्या पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. त्याच्यामुळे पाठिंबा कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही पक्ष त्या ठिकाणी ठरवेल. तुम्ही तो उमेदवार दिलेला आहे राऊरीमध्ये आम्ही उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसकडून असणारा एक 8-10 दिवसापूर्वी असणारा निरोप आला होता की आम्ही लढण्याच्या विचारात आहोत. अजून त्यांनी आम्हाला काही कम्युनिकेट केलेलं नाही आहे. जर तुमच्या उमेदवाराला राऊरीमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिला तर बारामतीमध्ये तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्याल? त्या जर तर कशाला पण प्रस्ताव असेल तर विचाराधीन राहील ना. पण निवडणुका लढवत असताना त्यांनी म्हटले की अनेक ठिकाणी बिनविरोध झाल्या काही जणांच्या मृत्यूनंतर, तर ही पण व्हावी सुनेत्रा पवारांची. मी त्या कन्सेप्टलाच विरोध आहे की बिनविरोध व्हाव्या या कन्सेप्टलाच विरोध आहे. त्यामुळे घराणेशाही वाढते असं वाटतं? ते मी घराणेशाही वाढते की न वाढते याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये लोकांच्या चॉईसला तुम्ही नाकारता कामा नये. मतदाराने ठरवू द्या ना त्यांना कोणाला निवडून आणायचं आहे कोणाला निवडून आणायचं नाही. राजकीय पक्ष कोण आहेत ठरवणारे की इथं ह्याला निवडून द्या त्याला निवडून द्या. लोकांचा चॉईस तुम्ही मारताय कसं? थँक्यू.